आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जो बाबांनी लसण लावलेला आहे तो बघायला गेलेली आणि थोडीशी मेथी पालक लावलेला आहे तर ते बघितलं. इकडे सगळ्या मोगऱ्यांना खत भरून झालेलं आहे, पण अजून पाणी काही सुरू नाही केलंय कारण की पाण्याची खूप कमतरता भासते. तर थोडेफार ग्रीन ग्रीन झालेत, बाकीचे तर आहेत अशीच खुटच आहेत, त्यांना पानच नाही आलेत तिकडे. आणि इकडे थोडे चांगले झालेत. इकडे खूप पाला पडतो रोज, कारण की इथं आंब्याचं झाड आहे, हे जांबूचं झाड आहे आणि जांबूला जांबू सुद्धा आलेलं आहेत, एकदम छोटे छोटे. दाखवते तुम्हाला. हे बघा, हे व्हाईट आहेत ना, हे जांबू आहेत. नीट बघितल्यावर दिसतील. तर अजून बरीच कामं आवरायची बाकी आहेत. तिकडे मी पाणी तापत ठेवलेलं होतं आणि इकडे भांडी घासून झालेले आहेत आणि आज बरेच कपडे पण धुवायचे आहेत. इथं मी दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये मेथी ठेवलेली आहे. आज मेथीची भाजी बनवणार आणि भाकरी. स्वयंपाक मी आता रेडी केलेला आहे. आता अंघोळ करून शॉपमध्ये जायचं आहे. तर इकडे एक भाकर आणि इथे असे 2 तवे ठेवून सगळ्या भाकरी बनवल्या. माझी तयारी झाली. आता मी शॉपमध्ये जाणार आहे, तर बाबांना सोडायला लावते. आणि इकडं सगळी जी उडवी होती ती जोडून झालेलं आहे आणि पाळूया आता तिथं गोळा करून ठेवणार. आणि तुरी पण शेंगा आलेल्या आहेत तुरीला. बाकीच्या पिकल्या पण, बाकीच्या कच्च्या आहेत. आणि तुम्हाला दाखवते आमच्या वर्षभराची कमाई. यंदा बघा एवढंसंच भात आलेलं आहे, खूप कमी आलंय. कारण की जे भात म्हणजे एका ठिकाणी 4 शेत लावतात, तर तिथं जे भात आहे ते चांगलं झालंच नाही. सो एवढीच पोती आहेत. आणि जे लिंबू होते ते सगळे पिकून गेले आणि आता नवीन फुलं येत आहेत आणि आता छोटे छोटे नवीन लिंबू पण आलेत. हे बघा, दाखवते तुम्हाला. इथं दिसत नाहीत ना. माझी पिशवी भरून तयार केलेली आहे. याच्यात सगळं सामान आहे. हे पेस्ट्रीचे बॉक्स आहेत, कपकेकचे बॉक्स, ॲप्रॉन, पर्स, चार्जर, खाली स्वेटर. 9:15 झालेत, आता निघावं लागेल. पवन चालू आहे. हे 4 केकचे स्पॉन्ज आहेत ते बेक होत आहेत आणि इथे चॉकलेट ठेवलेलं आहे. तर चॉकलेटचे जे लेटर्स असतात तर ते बनवायचे आहेत, कारण की नावं लिहिण्यासाठी यूज होतं. आणि हे स्टँड मिक्सर आहे, ते आपण क्रीम बनवण्यासाठी मी ते हे यूज करते. आधी मी हातानेच फिरवायची मशीन, पण आता हे आणलं आहे, म्हणजे याच्याने माझं काम जरा सोपं होतं आहे. आणि फ्रीजमध्ये तर काय नाही, सगळं बाहेर ठेवलेलं आहे. 4 क्रीम उरलेले आहेत, 4-5, आणि इथं सगळं सामान ठेवलेलं आहे. आज बनवलेले केक दाखवते तुम्हाला. सगळा स्टॉक आहे तो रेडी केलेला आहे केकचा. तर रात्री 9:15 पर्यंत मी घरी आलेली आणि हे बघा सगळे कपडे जे धुतलेले ते घडी करायचे बाकी आहेत आणि आता जेवण करून मस्त झोपायचं आहे. तर चला, टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.